नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन आणि आज आपण हॉन्डुरास केव्स जे एक सेंट्रल अमेरिकन कंट्री आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तिकडे एक व्हाईट सिटी आहे, मॉस्किटा रिजन म्हणून एरिया आहे. डीप रेन फॉरेस्ट आहे. तिकडे एक व्हाईट सिटी म्हणून आहे. एक प्रॉपर सिव्हिलायझेशन होतं आणि मंकी गॉड होते. एक हनुमानसारखं दिसणाऱ्या देवाला पूजलं जातं. हजारो मे बी लाखो मिलियन्स वर्षापासून ते मंदिर असेल. एकदम कमी ॲक्सेस देते गव्हर्नमेंट, जास्त लोकांना जाऊन देत नाही. आर्किओलॉजिकल सर्वे जास्त होऊन देत नाही. काहीतरी मिस्टिरियस गोष्ट आहे त्या एरियाबद्दल. पण त्याचं आपलं इंडियन कनेक्शन कसं आहे ते आपण बघू आज. रामायणामध्ये तुम्ही बघा, जेव्हा इंद्रजित हारतो, इंद्रजितला श्रीराम मारून टाकतात, तेव्हा रावण फार त्रास होतो त्याला. आणि त्याचा जो भाऊ असतो अहिरावण, जो पाताळ लोकाचा राजा असतो, त्याची मदत घ्यायला जातो. तर पाताळ लोकाचा राजा हा एक मिस्टिकल पॉवर्स असतात त्याच्यामध्ये. तर तो कसं बसं ते श्रीराम आणि लक्ष्मणाला बेशुद्ध करतो आणि पाताळ लोकाला घेऊन जातो. जसं हनुमानला माहिती पडतं, श्री हनुमानांना माहिती पडतं की असं असं झालं आहे, तर ते पाताळ लोकाकडे निघतात. पाताळ लोकाकडे गेल्यानंतर तिकडे त्यांच्यासारखा दिसणारा एक गार्डियन असतो, जो त्यांना थांबवतो पाताळ लोकामध्ये एंट्री करण्यापासून. तेव्हा लक्षात येतं की तो असतो मकरध्वज. मकरध्वज हा हनुमानचाच पुत्र आहे. जो हनुमान वायुमार्गाने जात असताना त्यांचा घाम जो आहे तो समुद्रामध्ये पडतो आणि एक क्रॉकोडाईल क्रॉकोडाईलच्या अंगावर पडतो किंवा त्या गिळून घेते ते क्रॉकोडाईल, आणि त्याच्यापासून झालेला हा पुत्र आहे मकरध्वज. हनुमानसारखा दिसतो आणि फार फार स्ट्रॉंग असतो. तरी ते म्हणतात, मकरध्वज हनुमानांना बोलतो, जरी तुम्ही माझे वडील असाल तरी तुम्हाला युद्ध माझ्याशी करावं लागणार, आणि तेव्हाच मी तुम्हाला आत्मे जाणवतो. तो युद्ध होतं आणि मग मकरध्वजाला ते हरवतात, त्याला बंदी बनवतात, रावणाला मारतात, तर श्रीरामांना लक्ष्मणाला घेऊन जातात आणि मकरध्वजाला त्या जागेचा राजा बनवतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, पाताळ लोक म्हणजे, जर तुम्ही एक होल केला पृथ्वीमध्ये इंडियापासून, तर खाली सरळ सरळ तुम्ही जाल तर सेंट्रल अमेरिकाच येईल. तर पाताळ लोक त्या काळात हे सेंट्रल अमेरिकाच होतं. तर बघा कसं कनेक्शन आहे, किती अमेझिंग गोष्ट आहे. आणि आवडला असेल व्हिडिओ तो डू लाईक अँड शेअर. गुड बाय.